माझं नाव मितल आहे. माझ्या 4 वर्षांच्या मुलीचं मी अलीकडेच शाळेत प्रवेश घेतला. ज्या दिवशी ती पहिल्यांदा शाळेतून परत आली, तिने मला पाहिलं आणि लगेच म्हणाली, "आई, आज मला बाबा शाळेतून घ्यायला आले होते. मी व्हॅनने नाही आले, त्यांनी मला घरी सोडलं." तिचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं संपूर्ण अंग शहारून गेलं, कारण माझ्या पतीला या जगातून जाऊन 3 वर्ष झाली होती. 3 वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला होता. खरं काय आहे हे शोधण्यासाठी मी शाळेच्या गेटवर लावलेलं CCTV फुटेज पाहिलं. जे काही मी तिथे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा माझ्या बालपणातले ते काळे धागे जिवंत झाले. प्रत्येक दृश्याने माझ्या हृदयाला तडा दिला. मी काहीही विसरू शकत नव्हते. सगळं अजूनही ताजंच होतं. माणूस केलेला वाईट काळ विसरू शकतो का? आणि तोही काळ ज्यात फक्त वेदना आणि दुःखच मिळालं होतं. मी फक्त 15 वर्षांची होते जेव्हा माझ्या आईचं निधन झालं. आमच्या कुटुंबात फक्त 3च माणसं होती, माझे वडील, आई आणि मी. मी त्यांची लाडकी मुलगी होते. माझ्यानंतर आईला दुसरं मूल झालं नाही. आई माझ्यावर खूप प्रेम करत होती, माझी काळजी घेत होती. पण अचानक एक दिवस तिची तब्येत खालावली आणि ती कायमची मला आणि वडिलांना सोडून गेली. खरं तर तिनं फक्त या जगालाच नाही तर मला एकटं करून टाकलं होतं. कारण वडिलांनी तिच्या मृत्यूनंतर दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यांना त्यांची साथ मिळाली, पण माझं कोणीच नव्हतं. आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. सुरुवातीला ते मला खूप प्रेम करत होते, मला जवळ झोपवत होते, माझी खूप काळजी घेत होते. पण हे क्षणही फार काळ टिकले नाही. काही महिन्यातच माझ्यासमोर एक परकी स्त्री उभी राहिली. वडिलांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आणि ती बाई आमच्या घरात आली. माझ्यासाठी हे सगळं अगदीच नवीन आणि अजब होतं. मला आजही स्पष्ट आठवतं, जेव्हा ती पहिल्यांदा घरात पाऊल टाकून आली, तिच्या डोळ्यात माझ्यासाठी ना प्रेम होतं ना माया. जणू मी तिच्यासाठी काहीच नव्हते, फक्त एक ओझंच होते. तिनं मला कधीही मायेच्या नजरेने पाहिलं नाही. आणि वेळ जसजसा पुढे सरकत गेला, हे वास्तव समोर यायला लागलं. वडील हळूहळू बदलत गेले. जे कधी काळी माझ्यावर जीवापाड प्रेम करत होते, त्यांनी आता पूर्ण लक्ष आपल्या पत्नीवर केंद्रित केलं. त्यांच्यासाठी मुलगी जणू विसरलीच गेली होती. त्यांचं लक्ष आणि प्रेम माझ्यासाठी कमी, पण त्या बाईसाठी अधिक होतं. मी सगळं काही शांतपणे पाहत होते. वडील तिच्याबरोबर हसत होते, तिच्यासोबत जेवत होते, रात्री तिच्या खोलीत तिच्याबरोबर बसत होते आणि मी मात्र एकटीच माझ्या पांघरुणात कुडकुडत झोपत असे. माझ्या आईनं कधीही मला एकटं सोडलं नव्हतं. तिच्या मृत्यूनंतर ती जागा वडिलांनी घेतली होती. पण जेव्हा वडिलांनी दुसरं लग्न केलं, तेव्हा त्यांनी मला पूर्णपणे एकटं टाकून दिलं. माझा प्रत्येक हट्ट, प्रत्येक इच्छा, प्रत्येक अश्रू निरर्थक झाले होते. वडिलांचं सगळं प्रेम आता फक्त त्या बाईसाठीच शिल्लक राहिलं होतं. जेव्हा त्या बाईला मुलगा झाला, तेव्हा घरात माझी स्थिती एक नोकराणीसारखी झाली होती. एका वर्षातच तिनं मुलाला जन्म दिला. आता मी घरातलं सगळं काम करू लागले. भांडी घासणे, कपडे धुणे, झाडू मारणे, इथपासून ते जेवण बनवणं, सगळं काही माझी जबाबदारी झाली होती. सावत्र आई तिचा मुलगाही माझ्याकडे सोपवत असे. त्याला सांभाळणं, अंघोळ घालणं, रात्रभर जागून त्याचं सगळं करणं आणि मग दिवसभर घरकाम, हे सगळं माझ्यासाठी रोजचंच झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू असायचं, पण वडील घरी नसले की ती माझं जगणंच कठीण करून टाकायची. तिच्या तोंडून निघणारे शब्द माझ्या मनावर वार करत असत. ती म्हणायची, "तू फारच अशुभ आहेस. तुझ्या आईला खाल्लीस. आम्ही तुझ्यावर दया दाखवतोय, नाहीतर अशा मुली रस्त्यावर भटकत असतात." मी लहान होते, नाजूक होते, पण हे सगळं निमूटपणे सहन करत राहिले. एकदा मी वडिलांसमोर तिची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती रडत रडत त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली, "पहा, तुमची मुलगी माझ्यावर आरोप करते." वडिलांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, "बेटा,
का खोटं बोलतेस? माझी सावत्र आई म्हणाली, हो, ही खूप खोटं बोलते. सतत माझ्यावर आरोप करते. हिला आवर घालावा लागेल, नाहीतर उद्या आपली बदनामी करेल. ती जास्त रडू लागली तेव्हा वडिलांनी माझ्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि पुढे म्हणाले, पुढे कधी तुझ्या आईची तक्रार घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. ती तुझ्यासाठी काय काय करते, तुझी किती काळजी घेते, तुला आईसारखं वाढवते आणि तरीही तू तिच्यावर आरोप करतेस. त्या दिवशी माझ्या मनात एक खोल दुःख आणि पश्चाताप निर्माण झाला. शाळाच माझा एकमेव आधार होती. तिथेच मला काही तास श्वास घेता यायचा. माझ्यासारख्या इतर मुली हसताना पाहून माझं मन जळायचं. पण मी स्वतःला समजावायचे, एक दिवस मी काहीतरी मोठं बनेन. कदाचित माझंही आयुष्य बदलेल. पण तो दिवस कधीच येऊ दिला नाही. आता माझं वय 17 वर्ष झालं होतं. एक दिवस शाळेतून परत येताना काही मुलं रस्त्यात उभी राहिली. त्यांनी अश्लील आणि भांडणं उकरणाऱ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली. मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला अडवलं. मी घाबरून गेले होते. अंग थरथरत होतं. मागे वळून पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं. अचानक एक आवाज आला, अरे ओ, हिला हात लावला तर हात तोडून टाकेन. हा दिलीप होता. त्यानं त्या मुलांना ढकललं आणि माझ्यासमोर उभा राहिला. त्यानं मला हाताने मागे लपायला सांगितलं आणि त्या मुलांना असं पिटाळून लावलं जसं ते काही कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरचे किडे असावेत. माझ्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. तो जेव्हा माझ्या दिशेने वळला तेव्हा त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, असं काही जे माझ्या मनाला शांतता देऊन गेलं. मी नजर खाली झुकवली, पण मनात पहिल्यांदाच एका अनोळखी धडधडीतलं स्पंदन जाणवत होतं. त्या दिवसापासून तो अनेकदा शाळेच्या वेळेस माझ्या वाटेत दिसू लागला. कधी दुरून हॅलो म्हणायचा, तर कधी सावलीत उभा राहून फक्त माझ्याकडे बघायचा. एक दिवस त्याने मला विचारलं, तू कशी आहेस? कदाचित तो माझ्याशी बोलायचं कारण शोधत होता. पण जेव्हा त्याने बोलायला सुरुवात केलीच तेव्हा त्याचं मन सांगून टाकलं. मी थोडंसं लाजून म्हणाले, ठीक आहे. तो हसत म्हणाला, तू हसत राहा, हसलीस की खूप छान दिसतेस. त्या दिवशी मी आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत राहिले. खरंच का? हसणं माझ्यावर इतकं सुंदर दिसतं की त्यानं फक्त थट्टा केली. पण हे सगळं फक्त एक सुंदर स्वप्नच बनून राहिलं. कारण काही दिवसांनी सावत्र आईनं मला सकाळी उठवून सांगितलं, आजपासून शाळा बंद. उठ लवकर, घरातली सगळी कामं कर, कपडे धुवून टाक, भांडी घास, अभ्यास विसरून जा. दुसऱ्याच्या घरी जाऊन घरकामच करायचंय तुला, शिकायला नाही. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तिनं माझे केस ओढून मला स्वयंपाकघरात नेलं आणि म्हणाली, आज संध्याकाळचं जेवण तूच बनवायचं. मी रडत होते, पण शेवटी सगळं घरकाम मलाच करावं लागलं. वडील संध्याकाळी घरी आले तेव्हा म्हणाले, आज तू शाळेत का गेली नाही? मी काही बोलणार एवढ्यातच माझी सावत्र आई पुढे येऊन म्हणाली, तुमची मुलगी आज पळून गेली होती. रस्त्यात कुठं कुठं फिरत होती. मीच तिला पकडून आणलंय. वडिलांनी माझ्याकडे रागाने पाहिलं. त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि माझ्यावर हात उचलला. त्यांनी माझे केस ओढत म्हणाले, लाज वाटायला पाहिजे तुला. माझी मुलगी असून तू असे वर्तन करतेस. चांगल्या घरातल्या मुली असं करत नाही. पुन्हा जर तुझी तक्रार ऐकू आली तर या केसांवर कात्री चालवीन. पुन्हा शाळेत जायची गरज नाही. शिक्षण संपलं. आता जे आहे ते हेच, घरकाम. मी शांत बसून रडत राहिले. माझ्यातलं प्रत्येक स्वप्न आता तुटून कोसळलं होतं. ना प्रेम होतं, ना शिक्षण, ना उजेड, ना घरात सुख. फक्त हातात भांडी होती आणि मनात एक मोठं ओझं, ज्याचं वजन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. आणि एक संध्याकाळी जेव्हा मी भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेले होते तेव्हा वाटेत मला दिलीप भेटला. तो म्हणाला, मितल, तू कुठे आहेस सध्या? दिसत नाही आहे. सगळं ठीक आहे ना? मी फक्त एवढंच बोलले, सगळं ठीक आहे. पण माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून तो काहीतरी बोलायचा होता. तरी मी वळून निघून गेले. त्या दिवसापासून मी जगायला शिकले होते. फक्त वेळ काढायचा होता.
कसं तेच जमत नव्हतं, पण दिलीप माझ्यासाठी एक आशा बनला होता. मी मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करत हसत असे, त्याला आठवत असे. तो अनेकदा गल्लीच्या टोकावर उभा असायचा, जिथून शाळेचा रस्ता सुरू होत असे. आता मी शाळेत जात नव्हते, तरी तो तिथे माझी वाट पाहत राहायचा. एक दिवस मी धाडस करून तिथं जायला सुरुवात केली. कदाचित मनाला हे पटवून द्यायचं होतं की अजून काही संपलेलं नाही, अजून मी श्वास घेऊ शकते. तो मला पाहून हसला आणि म्हणाला, मितल, ही दुनिया तुझ्यासारख्या मुलींसाठी नाही बनली, पण आपण ही दुनिया आपल्यासारखी बनवू. तू फक्त माझा हात धरून ठेव. आणि खरंच मी त्याचा हात धरला होता. वेळ पुढे सरकत गेला आणि आमच्या प्रेमाला 1 वर्ष झालं. दिलीप माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता, 20 वर्षांचा. अजूनही माझ्या सावत्र आईला हे माहीत नव्हतं की मी घरासाठी बाहेर जाते तेव्हा त्यालाही भेटते. आमचं हे शांत प्रेम अजून टिकून होतं. आम्ही दोघं सतत काही ना काही बोलत असायचो. लहान सहान गोष्टी, जशा 2 खरे साथीदार एकमेकांशी शेअर करतात. एक दिवस त्याने माझा हात धरून म्हणालं, जर तू मला मिळाली नाहीस तर मीही या गल्लीसारखा होईन. मी हसून म्हणाले, मग तू माझ्यासारखा हो. पण तो गंभीर होऊन म्हणाला, मी तुला वचन देतो, तुला कधीही एकटं सोडणार नाही. तो मला पार्कमध्ये नेत असे. आम्ही बाकावर बसत असू. तो माझ्या बोटांनी आपल्या हातात घेऊन विचारायचा, हे हात कधी माझ्या हातात कायमचे राहतील? मी हसायचे. आम्ही प्रत्येक भेटीत थोडे थोडे स्वप्न रंगवायचो. आपल्या येणाऱ्या काळाबद्दल विचार करायचो. तो म्हणायचा, एक दिवस माझं स्वतःचं घर असेल, ज्यात तू माझ्यासोबत असशील. मी हसत असे. तो म्हणायचा, तू त्याच घरात असंच हसत राहा आणि मी तुला पाहत राहीन. आमचं एक छोटंसं विश्व असेल, ज्यात आमची स्वतःची मुलं असतील. मी हसत म्हणायचे, आणि माझ्या मुलांना शिकवायची जबाबदारी माझीच असेल. तो म्हणायचा, असं झालं तर जेवण मी बनवीन. हे सगळं आमच्यासाठी स्वप्न होतं, जिथे या जगाचा कुठलाही भीतीचा स्पर्श नव्हता. एक दिवस अगदी तसंच झालं, ज्याची भीती मला नेहमी वाटायची. मी आणि दिलीप पार्कच्या एका कोपऱ्यात बसलो होतो. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि तो एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखा मला सांगत होता की तो लवकरच एक छोटा व्यवसाय सुरू करणार आहे. अचानक माझ्या गालावर एक जबरदस्त चापट बसली आणि मी घाबरून वर पाहिलं, तर ती तिथेच होती, माझी सावत्र आई. तिच्या डोळ्यात जणू रक्त उसळत होतं. तिनं माझा हात धरून ओढलं, इतकं जोरात की मी थेट जमिनीवर पडले आणि ती किंचाळू लागली. असंच पालनपोषण केलं होतं का आम्ही? रस्त्यांवर बसून मुलांबरोबर भटकंती करायला? तू आमचा मान राखला नाही. निघ इथून, अशुभ मुलगी. दिलीप काहीतरी म्हणायला पुढे आला, तर तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, तुमच्यासारखे गुंडच अशा पोरींना फसवतात. आता ही तुझी आहे, घेऊन जा. आम्ही तर हिचा मृतदेहही आमच्या दारात पाहायचा नाही. मला असं वाटत होतं, जणू गरम काच माझ्या कानांमध्ये ओतली जात आहे. मी थरथरत तिच्याबरोबर चालायला लागले. ती मला रस्त्यातून फरफटत घेऊन चालली होती. वाटेत जिथे जिथे लोक भेटले, तिथे ती ओरडून सांगत होती, पहा हो लोकांनो, आमच्या इज्जतीची नासधूस करणारी मुलगी. पहा, या गटारात जन्मलेली गलिच्छ मुलगी. हिला सावली दिली, आधार दिला, वाढवलं, आणि आज ही आमचाच मान खाली घालवते. घरी पोहोचल्यावर तिनं दरवाजा बंद केला आणि मला धक्का देऊन आत फेकून दिलं. माझे वडील समोर सोफ्यावर बसले होते. आई म्हणाली, अभिनंदन, आपल्या लाडक्या मुलीने बाहेर मुलांबरोबर मजा करत इज्जतीचा खेळखंडोबा केलाय. आम्हीच मूर्ख होतो हिला घरात ठेवून. आता तर तिला घरातून हाकलून द्या, नाहीतर आम्हाला. वडिलांनी एक शब्दही न बोलता त्यांच्या चप्पलनं माझ्यावर फेकून मारलं. मग ते जोरात ओरडले, निघ जा इथून. तू अशी निघशील असं कधी वाटलं नव्हतं. माझी नाक कापून टाकलीस. निघ, मला तुझं तोंडही बघायचं नाही.
मी जमिनीवर बसून रडत राहिले. सावत्र आईने माझ्या केसांची वेणी धरून म्हणाली, बोल, आता कुठे कुठे गेलीस, कोणाकोणाला भेटलीस, सगळं सांग, आम्हालाही समजलं पाहिजे. मी किंचाळून म्हणत होते, मी काहीही केलं नाही, मी फक्त त्याच्याशी बोलत होते. ती हसत म्हणाली, हो का? रोजच्या गप्पा होत्या पार्कमध्ये, मुलांच्या खांद्यावर डोकं ठेवून? लोक बरोबर म्हणतात, जर आई नसते तर मुलगी बेफाम होते. मी रडत होते आणि माझ्या डोळ्यांसमोर दिलीप आणि त्याची आई आमच्या अंगणात उभे दिसत होते. त्यांना पाहताच माझा श्वास थांबला. मी धावत जाऊन छतावर गेले. आईने त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि तोंड वाकडं करत म्हणाली, ओ बाई, काय विशेष? आज आमच्या दाराची आठवण कशी काय झाली? दिलीपची आई हळू आवाजात म्हणाली, मी दिलीपची आई आहे. हा माझा मुलगा दिलीप. मी तुझ्या मुलीचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपण पुढची बोलणी करूया. मला खूप आनंद झाला की दिलीपने धाडस केलं आणि तो आपल्या आईसह माझ्या घरी लग्नाची मागणी घेऊन आला होता. अजून त्याच्या आईचे शब्द पूर्णही झाले नव्हते, तेवढ्यात माझी सावत्र आई हसायला लागली. अहो, काय मस्त गोष्ट आहे, लग्नाचा प्रस्ताव, आणि तोही या रस्त्यावर भटकणाऱ्या पोरीसाठी. हिला तर कितीतरी वेळा पार्कमध्ये पकडलंय. दिलीपच्या आईच्या कपाळावर आठ्या आल्या. ती म्हणाली, तू गोष्ट चुकीच्या पद्धतीने समजते आहे. माझ्या मुलाची नियत स्वच्छ आहे. त्याने मला सगळं सांगितलं आहे. त्यानं स्वतःच सांगितलं की तो मितलवर मनापासून प्रेम करतो आणि तिला सन्मानाने आपलंसं करू इच्छितो. सावत्र आईचे शब्द खूपच कटू होते. ती पुढे म्हणाली, पहा, आम्ही सन्मानित लोक आहोत. तुझा मुलगा तर रोज आमच्या दारात भटकत असतो, रोजच त्याचं तेच काम. दिलीपने वर पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, आंटी, मला मितलवर प्रेम आहे. आम्ही दोघंही एकमेकांवर खुश आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. सावत्र आईने लगेच झटकून उत्तर दिलं, बस करा बकवास. तुमच्यासारखे मुलं प्रेम करत नाहीत. ते मुलींना फसवतात, त्यांच्या निरागसतेचा फायदा घेतात. मितल निरागस आहे, पण तू तिला तुझ्या जाळ्यात अडकवलंस. दिलीपची आई पुन्हा एकदा सौम्य शब्दात म्हणाली, ताई, जर आमच्या नियतीत काही खोट असती तर आम्ही अशा रीतीने लग्नाची मागणी घेऊन आलो नसतो. तेवढ्यात वडिलांचा आवाज घुमला, बस करा आता. खूप ऐकलं. बाहेर निघा माझ्या घरातून. मी माझ्या मुलीचं लग्न अशा रस्त्याच्या मुलासोबत कधीच करणार नाही. मी जी छतावर उभी होते, माझे हात थरथरत होते. जणू हृदयाची धडधड थांबली होती. सावत्र आईचा आवाज पुन्हा घुमला आणि ऐक, याची सावलीसुद्धा जर पुन्हा मितलवर पडली तर आम्ही पोलिसात देऊ. त्यानं माझ्याकडे एक नजर टाकली. माझ्या डोळ्यात अश्रू होते. तो स्वतःला सावरत शांतपणे उभा राहिला आणि आपल्या आईचा हात पकडून दाराच्या दिशेने चालू लागला. मी खाली येऊ शकले नाही. माझे पाय जमिनीला चिकटल्यासारखे झाले होते. वडिलांचा राग आता कळसाला गेला होता. ते घरात येताच ओरडले, मितल, बेशरम मुलगी, कुठे आहेस तू? बाहेर ये. मी जणू भानावर आले आणि धावत खाली आले. माझे पाय थरथरत होते, पण चेहऱ्यावर स्पष्ट होतं की मी काही चुकीचं केलं नव्हतं. मी म्हटलं, पप्पा, माझं ऐका, मी काहीच चुकीचं केलं नाही. त्यांनी मला पाहताच जोरात चापट मारली. त्याचा आवाज पूर्ण घरात घुमला. माझी सावत्र आई म्हणाली, तिनं आमची इज्जत मातीमध्ये मिळवून टाकली. गल्लीत आमचं डोकं खाली केलं. काय कमी होतं तुझ्यात, जो तू मुलांबरोबर भटकत होतीस? मी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, पप्पा, तो दिलीप आहे. त्यानं लग्नाची मागणी पाठवली होती. तो इज्जतीने माझा हात मागायला आला होता. एवढ्यात सावत्र आई किंचाळली, इज्जतीनं? मितल, हद्द झाली बेशरमपणाची. सगळ्यांसमोर बदनाम करून आता म्हणतेस की तो इज्जतीने आला होता. आज जेव्हा मी तुला पार्कमध्ये पाहिलं, त्याच्या खांद्यावर झोपलेली होतीस, तेव्हा मला इतकी लाज वाटली
की मी म्हणावं, हा दिवस पाहण्याआधी मी मेली असती तर बरं झालं असतं. त्या दिवशी वडिलांनी पुन्हा एकदा खुर्चीवर जोरात हात आपटला. मी काही बोलणार इतक्यातच त्यांनी मला थांबवलं आणि मोठ्या रागाने म्हणाले, आता मी तुझ्या तोंडून एक शब्दही ऐकणार नाही. आजपासून जर तो मुलगा या घराच्या आसपास सुद्धा आला तर लक्षात ठेव, मी तुला जिवंत ठेवणार नाही. माझ्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, तू माझी इज्जत मातीमध्ये मिसळलीस. मी शांत उभी राहिले. आतून ओरडून सगळं सांगावंसं वाटत होतं, पण माझी जीभ बंद झाली होती. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. दुसऱ्याच दिवशी सावत्र आईनं लग्न जमवणारी बाई बोलावली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, काहीही असो, आजच हिचं लग्न ठरवा. काळा, लंगडा, लुळा, म्हातारा, तरुण, जो कोणी मिळेल तो चालेल. मला हिचे नखरे आणि त्रास आता सहन होत नाही. हिनं आमची मान खाली घालायला लावली आहे. आता मी हिला घरात फार काळ सहन करू शकत नाही. त्या बाईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मुलगी दिसायला सरळ वाटते. सावत्र आईनं नाक मुरडत म्हणाली, पार्कमध्ये मुलांबरोबर फिरणारी मुलगी कुठे सरळ असते? तिची जीभ शांत आहे, पण डोळे आणि वागणं सगळं सांगून जातं. मी डोकं खाली घालून बसले होते. जणू माझंच अस्तित्व माझ्या विरोधात साक्ष देत होतं. 2 दिवसांनी एक बाई आणि एक पुरुष आमच्या घरी आले. ते रजतचे शेजारी होते. त्यांनी रजतबद्दल सांगितलं की तो खूपच सोज्वळ, अनाथ, समजूतदार, शिकलेला, मेहनती मुलगा आहे. त्याला कोणतीही वाईट सवय नाही. फक्त गरीब आहे. आई वडील नाहीत. जर तुम्ही तयार असाल तर लग्न उद्याच करूया. वडिलांनी एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग सावत्र आईकडे, जी पटकन म्हणाली, आम्हाला काहीही हरकत नाही. हे नातं आम्हाला मान्य आहे. लवकरच लग्न करून टाका. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण आवाज गळ्यातच अडकून बसला. मी खोलीत गेले, दरवाजा बंद केला आणि रिकामं पान व पेन घेतलं. हृदयातून शब्द कागदावर ओसंडून आले. दिलीप, आज मी शेवटचं पत्र लिहून जात आहे. मला माफ कर. जर माझ्या शांततेने तुला कधी त्रास दिला असेल तर. मी तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं स्वप्न पाहिलं होतं, पण आयुष्य स्वप्नांनी नव्हे तर वास्तवानी बनतं. आणि वास्तव माझं हेच आहे की आता मी कोणाची तरी दुसऱ्याची होणार आहे. तू खूप चांगला आहे, पण माझ्या नशिबात फक्त जखमा लिहिलेल्या आहेत. माझ्यासाठी प्रार्थना कर की ज्याच्याशी माझं नाव जोडलं जाणार आहे तो मला सन्मान देईल. उरलेलं आयुष्य मी तुझ्यासाठी सदैव प्रार्थना करत राहीन. तुझी मित्तल. मी पत्र फोल्ड केलं आणि आमच्या शेजारच्या रश्मीला सांगितले की हे पत्र कुठल्याही मार्गानं दिलीपपर्यंत पोहोचव. लग्नाच्या रात्री माझे डोळे इतके रडले होते की आता अश्रूही थकले होते. साधे कपडे घालून मी खोलीत बसले होते. रजत कोपऱ्यात येऊन बसला. काही क्षणांनी तो म्हणाला, मला माहीत आहे तुमचं मन कुठे अडकलं आहे. कदाचित अजूनही तिथेच आहे. मी कोणाच्याही मनावर जबरदस्ती करू इच्छित नाही. मी काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले, रजत, मी तुला मनापासून स्वीकारलं आहे. फक्त थोडा वेळ दे. इतकाच वेळ जिथं मी माझ्या जखमांवर थोडं मलम लावू शकेन. मला तुझ्याविषयी काही तक्रार नाही, काहीच नाही. फक्त माझं तुटलेलं अस्तित्व सावरायला थोडा संयम लागेल. त्याने हळूच म्हटलं, मला काही घाई नाही. तू माझं नशीब आहेस आणि मी माझ्या नशिबाची वाट पाहायला शिकलेलो आहे. मी पहिल्यांदा एखाद्या पुरुषाच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि सन्मान पाहिला होता. त्या डोळ्यात वासना नव्हती, ना कोणतेही दावे. फक्त एक शांत, स्थिर विश्वास होता. जणू तो सांगत होता, मी वाट पाहीन मित्तल. जितकी हवी तितकी वेळ. मी तुझ्या होकाराशिवाय काहीच मागणार नाही. तो क्षण असा होता की पहिल्यांदा वाटलं की देवाने घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्या काहीतरी भल्यासाठीच असतो. सुरुवातीच्या दिवसात मी फारच शांत असायचे. तो स्वतःच्या मर्यादात राहायचा आणि मी माझ्या.
पण प्रत्येक दिवस एक नवीन बाजू घेऊन यायचा. रजतचं सौम्य वागणं, त्याचे शांत शब्द आणि माझं बोलणं, कोणताही प्रश्न न करता ऐकणं, हे सगळं हळूहळू मनात घर करू लागलं. एका रात्री मी त्याला जेवणानंतर चहाचा कप देताना विचारलं, रजत, तुला कधी वाटलं का की तू एकटाच आहेस? त्याने हलकसं हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, एकटं तेव्हा वाटतं जेव्हा आजूबाजूला आवाज असतात, पण मनात शांतता असते. मी तर नेहमीच त्या शांततेत जगलो आहे. मी आश्चर्याने विचारलं, शांततेत कसं? तो म्हणाला, मी अनाथाश्रमात वाढलो आहे. आईवडिलांचा चेहराही मला आठवत नाही. जेव्हा मी 5 वर्षांचा होतो तेव्हा मला आश्रमाच्या दरवाजाशी सोडून दिलं गेलं होतं. रजत हे नावसुद्धा तिथल्या लोकांनीच दिलं. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं, जणू कोणीतरी माझ्या मनाला चिरलं होतं. मी हळूच विचारलं, तू कधी शोध घेतला नाहीस? कधी जाणून घ्यायची इच्छा नाही झाली की तुझे आईवडील कोण होते? त्याने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, मी खूप लहान होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा खूप वेळ निघून गेला होता. शोध घ्यायच्या जागी वास्तवाने जागा घेतली होती. आणि ते वास्तव असं होतं की माझं कोणी नव्हतं. माझ्या हातातल्या कपाला थरकाप येऊ लागला. मी नजर खाली घालून फक्त इतकंच म्हटलं, मला तुझ्याबद्दल फार कमी माहिती आहे. पण आज जे कळलं त्याने तुझं माझ्या मनातलं स्थान खूप मोठं केलं आहे. त्याने नजरा खाली घालून हळूच म्हटलं, मी मोठा झालो नाही, फक्त जितकं दुःख सहन केलं तितकं शांत होत गेलो. अनाथाश्रमाचं छत निळं होतं, पण आकाशासारखं निरभ्र आणि निर्दय वाटायचं. तिथे मित्र होते, पण प्रत्येक चेहरा सामान्य, प्रत्येक हसू बनावट वाटायचं. मी कधी कोणाकडून काही अपेक्षा केली नाही, कारण ज्यांचं बालपण छायेशिवाय जातं ते नंतर उन्हालाही आपलं समजतात. मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. ते अश्रू थांबलेले होते, पण आवाजाविना कोसळणाऱ्या वादळासारखे वाटत होते. मी माझा हात त्याच्या हातावर ठेवून म्हटलं, आता तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. मी तुला ती सगळी इज्जत, प्रेम देईन ज्याची तुला फक्त कल्पना होती. त्याने हळूच माझा हात धरला आणि म्हणाला, हाच विश्वास माझं सर्वात मोठं भाग्य आहे. मला तुझ्यावर कधीही तक्रार नाही. मी तुला कधीच जबरदस्तीने काही करायला सांगणार नाही. तू माझ्या भूतकाळाचं ओझं उचलणं आवश्यक नाही. पण जर तू माझा वर्तमान सावरलास तर मला जगण्याची कला मिळेल. मी नजर खाली घातली आणि म्हणाले, प्रेम वेळ पाहून होत नाही, ते भावना समजून होतं. तू माझा आदर ठेवला, माझ्या दुःखांना शब्दांशिवाय समजून घेतलं. त्यानंतर मन झुकणं नैसर्गिक होतं. मी तुझ्याशी निष्ठा ठेवू इच्छिते. तुझं आयुष्य प्रेमाने भरून टाकायचं आहे आणि तुझ्यासाठी प्रार्थना बनून जगायचं आहे. त्या क्षणी मी कुठलीही शपथ घेतली नाही, ना काही दावा केला, पण मनाने स्वीकारलं की आता हे नातं फक्त नातं राहिलेलं नाही, तर एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे, ज्यात प्रेम, विश्वास आणि 2 तुटलेल्या मनांना एकत्र जोडण्याची इच्छा होती. कधी आमचं प्रेम किती खोल गेलं त्याचं भानच नव्हतं. जसं प्रत्येक भावना मुकाट्याने आपलीशी होत गेली, प्रत्येक गोष्ट मनात घर करू लागलं. प्रत्येक रात्र झोपण्याआधीच्या त्या गप्पा, कपाळावरच्या त्या शांततेची छाया, सकाळी उठल्यावर डोळ्यात चमकणारी त्याची प्रतिमा, हे सगळं इतकं सौम्य, इतकं पूर्ण वाटायला लागलं की जणू आयुष्य आता याच वर्तुळात स्थिर झालं होतं. आणि मग पुढच्याच महिन्यात ती आनंदाची बातमी आली, जी माझ्या आत एक नवीन श्वासासारखी भरली. मी गर्भवती होते. ही बातमी ऐकून माझ्या अंगात आनंदाच्या लहरी धावल्या. रजतने ही बातमी ऐकली तेव्हा तो क्षणभर शांत राहिला आणि मग माझ्या मांडीवर डोकं ठेवून फक्त एवढंच म्हणाला, मित्तल, आता मी फक्त तुझ्यावरच नाही, तुमच्यावर प्रेम करतो. त्या दिवसांमध्ये तो मला कुठेही जाऊ देत नव्हता,
कामावर गेला तरी वारंवार फोन करून विचारायचा, काही खाल्लं का? नीट श्वास घेतेस ना? मी हसायचे तर तो म्हणायचा, माझा मुलगा हसणाऱ्या आईच्याकडून जन्म घेईल, रडणारी आई नकोय मला. मी म्हणायची, मुलगी झाली तर? तो हसायचा आणि म्हणायचा, जी काही होईल ती तुझ्यावर जावी, कारण तू तिची आई आहेस. इतकं पुरेसा आहे माझ्या अभिमानासाठी. 9व्या महिन्यात जेव्हा मला रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा तो संपूर्ण वेळ माझ्या बाजूला बसून होता. माझ्या बोटांमध्ये हात घट्ट पकडून वारंवार माझ्यासाठी प्रार्थना करत होता. तो म्हणाला, मितल, आज पहिल्यांदा खूप भीती वाटते. असं वाटतंय की काही गमावू नये. मी फक्त एवढंच मागतो, तू आणि बाळ दोघंही सुरक्षित असावं. आणि मग तो क्षण आला, जेव्हा माझी मुलगी माझ्या छातीशी लावून श्वास घेत होती आणि रजतच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याने माझ्या कपाळावर ओठ ठेवून म्हटलं, हा क्षण खूप आठवणीत राहणारा आहे. मला वाटतंय मी आज पूर्ण झालो आहे. सगळं काही अगदी सुरळीत होतं. आयुष्य प्रेमाच्या एका वर्तुळात फिरत होतं आणि त्या वर्तुळात आमचे स्वप्नही सामावलेले होते. पण मग अचानक एका रात्री त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याने छातीवर हात ठेवून म्हटलं, मितल, छातीत काहीतरी टोचतंय. हे ऐकून माझा थरकाप उडाला. मी लगेच त्याला रुग्णालयात घेऊन गेले. संपूर्ण वाटेवर तो माझा हात धरून म्हणत होता, माझ्या मुलीची काळजी घे मितल. ती तुझ्यासारखी मजबूत बनव, तुझ्यासारखी डोळ्यात पूर्ण विश्व सामावलेली असो. माझी वाट पाहू नकोस. मी रडत होते, किंचाळत होते. पण त्याचा हात हळूहळू माझ्या हातातून निसटून गेला आणि मग अशी एक शांतता पसरली जी माझ्या अस्तित्वात भिनली. अशी शांतता जी कदाचित आयुष्यभर संपणार नव्हती. रुग्णालयाच्या पांढऱ्या चादरीवर त्याचं शरीर निश्चल पडलं होतं, पण त्याचा स्पर्श, त्याची घट्ट पकड अजूनही माझ्या हृदयावर तशीच ठसलेली होती. फक्त काही दिवस झाले होते, अजून माझे अश्रूही सुकले नव्हते. तेवढ्यात फोन वाजला आणि सावत्र आईचा आवाज ऐकू आला. तिने म्हणलं, ऐकलं, तुझा नवरा मेला. आता परत यायचं स्वप्नही बघू नकोस. आम्ही तुला विदा करून आमचं कर्तव्य पूर्ण केलं. आता तू आणि तुझं पोर तुमचं बघा, आम्हाला तुझं तोंड दाखवू नको. मी शांत राहिले आणि मनात विचार केला की मी तिथे परत जावं तरी का? तिथं माझ्यासाठी उरलं तरी काय होतं? फक्त आरोप आणि अपमान. मी माझी मुलगी नेहाला छातीशी धरून बसले आणि विचार करत राहिले की आता आयुष्य मला कुठं घेऊन जाईल. पण एवढं ठरवलं होतं की मी रजतची मुलगी अशा पद्धतीने घडवेन की ती कधीही कुणासमोर झुकणार नाही. डोळ्यात डोळे घालून बोलणारी बाई बनेल. नेहाला कुशीत घेऊन मी माझ्या डोळ्यांसमोर माझं संपत चाललेलं जग बघत होते. सुरुवातीचे दिवस काहीच समजत नव्हतं. ना खाण्याची काळजी, ना कपड्यांची. फक्त रजतच्या आठवणी आणि त्याच्या शेवटच्या शब्दांमध्ये मी जगत होते. माझी मुलगी तुझ्यासारखी मजबूत असावी, मी स्वतःलाच पुन्हा पुन्हा म्हणायचे. मितल, ही मुलगी तुला तुटताना पाहू शकत नाही. मग हळूहळू स्वतःला सावरलं. स्वतःचे कपडे धुणे, स्वयंपाक करणं सुरू केलं. नेहा माझ्या कुशीत असायची आणि मनात दुखणं घेऊन मी प्रत्येक दार ठोठवत गेले, लोकांकडून शिकत गेले. मी एक जुनी शिवणयंत्र घेतली आणि बायकांना सांगितलं, तुमच्या मुलांचे कपडे माझ्याकडे शिवायला द्या. मी कमी पैसे घेईन आणि चांगलं काम करीन. सुरुवातीला 1-2 बायकांचं काम मिळालं. कुणी ओढणी दिली, कुणी साडीचा पेटीकोट, कुणी ब्लाऊज. एक म्हणाली, तुझं शिवणकाम खूप स्वच्छ आहे. मी शांतपणे काम करत राहिले. वेळ अशाच प्रमाणे पुढे सरकत होता. रात्रंदिवस शिवणकामातच दिवस जायचे. ऋतू बदलत असत, पण त्याचीही जाणीव नसायची. फक्त मशीनच्या सुईमध्ये अडकलेले स्वप्न आणि आशा यांच्यासोबत 4 वर्ष निघून गेली. नेहा आता 4 वर्षांची झाली होती. मी मन घट्ट करून तिला जवळच्या शाळेत दाखल केलं.
ॲडमिशन फॉर्म भरताना वडिलांचं नाव लिहायची वेळ आली तेव्हा माझे हात थरथरले. डोळ्यांसमोर तो शेवटचा क्षण आला, रजतचा थरथरता हात आणि त्याचे शेवटचे शब्द, माझी मुलगी तुझ्यासारखी मजबूत असावी. मी डोळे पुसले, फॉर्म भरून दिला आणि नेहाचा छोटा हात धरून तिला शाळेच्या गेटवर उभं केलं. ती माझ्याकडे बघून म्हणाली, आई, मी रोज शाळेला जाईन ना? मी मान हलवून म्हणाले, हो ग बाळ, तू रोज शाळेला जाशील, शिकशील आणि पुढे जाशील. ती म्हणाली, मग मीही तुझ्यासारखी मोठी होऊन काम करेल. मी तिला मिठीत घेत म्हणाले, नाही बाळ, तू तुझ्या आईसारखी नाही होणार. तू माझ्यापेक्षा खूप चांगली होशील. तुझ्यासाठी शिवणयंत्र नाही तर तुला लेखणी उचलायची आहे आणि शिक्षणाचं वस्त्र पांघरायचं आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मी गेटच्या बाहेर उभी होती, तिचा शेवटचा पिरियड संपेपर्यंत. ती बाहेर आली तेव्हा आनंदी होती. म्हणाली, आई, आज टीचरने मला स्टार दिला आणि सांगितलं की नेहा खूप हुशार मुलगी आहे. माझ्या मनात विचार आला, तू तर त्याच दिवशी हुशार झालीस जेव्हा तू तुझ्या आईला पुन्हा जगण्याचं बळ दिलंस. रात्री ती पुस्तकं उघडून म्हणायची, आई हे शिकव ना. आणि मी थकलेले हात असूनही तिच्या हाकेने जिवंत व्हायचे. मग दररोजचं एक रुटीन झालं होतं. मी तिला तयार करायचे, स्वतः मशीनवर बसायचे. ती शाळेला जायची आणि परत आल्यावर दिवसभराच्या गोष्टी सांगायची. त्या दिवशी ती शाळेतून आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मित होती. शूज काढून खोडकरपणाने माझ्या जवळ येऊन बसली. मी मशीन बंद केली आणि विचारलं, काय झालं ग? आज माझी लेक इतकी खुश का आहे? तिनं हळू आवाजात सांगितलं, आई, तुला माहिती आहे, आज पप्पा मला भेटायला आले होते. माझ्या हातातून धाग्याची नळी खाली पडली. काळजाचा ठोका क्षणभर थांबला. मी घाबरत विचारलं, काय म्हणालीस? ती म्हणाली, हो ग, पप्पा आले होते. ते शाळेच्या गेटजवळ उभे होते. सुट्टीच्या वेळी मी बाहेर आले तेव्हा त्यांनी मला आवाज दिला, नेहा बेटा, आणि माझ्याजवळ आले. म्हणाले की मी खूप मोठी झाली आणि विचारलं की मला ड्रॉइंग येतं का? मी म्हटलं नाही, मला येत नाही. ते म्हणाले, ते मला शिकवतील. मी विचारलं, आई रागवेल? ते म्हणाले, नाही बेटा, मम्मीला सांगायचं नाही, हे आपलं गुपित आहे. हे ऐकल्यावर मी लगेच तिचा हात पकडला आणि विचारलं, नेहा, त्याने तुला हात तर लावला नाही ना ग? ती हसली आणि म्हणाली, नाही ग मम्मी, फक्त बोलले आणि थोडा वेळ थांबून निघून गेले. मी खूप अस्वस्थ झाले. सारा दिन बेचैन होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहासोबत तिच्या शाळेत गेले. गेटवर उभ्या असलेल्या चौकीदाराला विचारलं, इथे कुणी अनोळखी माणूस येतो का मुलींशी बोलायला? तो म्हणाला, नाही मॅडम, असं काही होत नाही. सगळ्यांचेच पॅरेंट्स त्यांना घ्यायला येतात. तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात? मी काही उत्तर न देता थेट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेले. दरवाजा उघडून म्हणाले, मॅडम, मी नेहाची आई. एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तुम्ही मला गेटकडच्या CCTV फुटेज दाखवू शकाल का? त्या आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाल्या, काय झालं आहे मॅडम? आम्हाला तुमच्या त्रासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी खोल श्वास घेतला. माझी मुलगी म्हणते की तिचे मरण पावलेले वडील तिला भेटायला येतात. प्रिन्सिपल चक्रावून म्हणाल्या, मरण पावलेले वडील? मी म्हणाले, हो, माझ्या पतीचा मृत्यू 4 वर्षांपूर्वी झाला आणि जर एखादी अनोळखी माझ्या मुलीला बेटी म्हणून बोलवत असेल तर मला माहीत हवे की तो कोण आहे. मला हे समजणं खूप कठीण जातंय की कोणीतरी अनोळखी माणूस माझ्या मुलीच्या मागे लागलाय. काही अपहरण करणारा तर नसेल ना? त्यांनी म्हटलं, ठीक आहे मॅडम, आम्ही तुमची मदत करू. त्यांनी स्टाफला बोलावलं आणि मागच्या दिवशीचा CCTV फुटेज काढला. जसा व्हिडिओ सुरू झाला, नेहा गेटमधून बाहेर येताना दिसली आणि कॅमेऱ्याच्या कोपऱ्यात एक पुरुषाची सावली उमटली.
मी त्याचा चेहरा पाहताच माझा श्वास थांबला. डोळे विस्फारले गेले. तो कोणी दुसरा नव्हता, तर दिलीप होता. तोच चेहरा, तोच नजरा, काहीच बदल नव्हता त्याच्यात. तो वाकून माझ्या मुलीकडे पाहून काही बोलत होता. मग हसला आणि हाताने काही इशारा केला. नेहा हसून पुढे निघून गेली. तो मान खाली घालून तिच्याकडे वाकला आणि मग 2 पावलं मागे होऊन तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मी सुट्टीच्या वेळेच्या आधी शाळेच्या गेटबाहेर पोहोचले. गेटच्या मागे भिंतीच्या सावलीत उभी होते. सुट्टी झाली, मुले बाहेर पडायला लागली आणि तो परत आला. गेटपासून थोड्या अंतरावर उभा राहिला. नेहा गेटमधून बाहेर आली तेव्हा तो तिच्याजवळ सरकत होता. त्याने म्हणाला, नेहा बेटा. क्षणभर नेहा थांबली, पण मग पुढे निघाली. तो माझ्या उपस्थितीपासून अनभिज्ञ होता. मी मोठ्याने म्हणाले, काय शिकवणार आहेस माझ्या मुलीला? खोटं बोलायला? तो दचकून वळून पाहू लागला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं. म्हणाला, मित्तल, तू? मी त्याच्या जवळ पोहोचले तेव्हा नेहा माझा आवाज ऐकून घाबरली. मी त्याच्यापासून माझ्या मुलीला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण नेहाचा हट्ट आणि रिक्वेस्ट, त्याचं शाळेबाहेर पुन्हा पुन्हा येणं, या सगळ्यांनी मी थकायला लागले होते. एक दिवस स्वतःशी म्हटलं, हा माणूस जर खरंच माझ्या मुलीला भेटायला येतोय तर पाहूया किती वेळ टिकतो. त्या दिवशी मी काही न बोलता नेहाला जबरदस्तीने घरी घेऊन गेले, पण नेहा नंतर पुन्हा त्याला भेटू लागली. तो रोज यायचा. कधी रंग, कधी चॉकलेट, कधी खेळणी, कधी तिच्या आवडीच्या पुस्तकांसह. नेहा इतकी खुश असायची, जणू ती तिची हरवलेली पुन्हा ओळख मिळवत होती. मला जाणवत होतं, तो माझ्या मुलीला समजतो, तिच्या निरागस प्रश्नांना प्रेमाने उत्तर देतो. एक दिवस नेहा म्हणाली, मम्मी, पप्पा म्हणाले तुम्ही परवानगी दिलीत तर ते आपल्याला आईस्क्रीम खायला घेऊन जातील. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, तेथे फक्त आनंद होता. ती प्रश्न विचारत नव्हती, ती एक रिक्वेस्ट करत होती. मी तिच्या निरागस आनंदापुढे होकार दिला. आम्ही तिघं पार्कच्या एका कोपऱ्यात बेंचवर बसलो होतो. नेहाच्या हातात तिचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर होता. ती मजेत खात होती. दिलीपने टिश्यूने तिचे हात पुसले आणि माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात कुठलाही दावा नव्हता, फक्त एक प्रश्न होता. मी चेहरा वळवला तेव्हा तो हळूहळू आवाजात म्हणाला, मित्तल, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. मी म्हणाले, नेहाच्या समोर काही असं बोलू नकोस ज्यामुळे तिला गोंधळ होईल. त्याने मान झुकवली आणि म्हणाला, मी तुझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्काराला आलो होतो. मागे उभा होतो. पुढे येण्याची हिंमत झाली नाही. दुरूनच पाहिलं होतं. तुझा चेहऱ्यावरचा तो शांत भाव, तू खूप सहन करून शेवटी मिळवलेला तो सुकून. मी तुझा नवरा बनू शकलो नाही, तुझ्या आयुष्यात सहभागी होऊ शकलो नाही. मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, तुला कल्पना आहे का की तुझं असं परत येणं माझ्या आयुष्याला किती गोंधळात टाकतंय? नेहा तुला पापा म्हणते आणि मला माहीत नाही तू पुन्हा कधी निघून जाशील. तो लगेच म्हणाला, मी जायला आलेलो नाही मित्तल. मी आता कायम तुझ्यासोबत राहायचं ठरवलं आहे. तुझा आणि तुझ्या मुलीचा सांभाळ करायचा आहे. केवळ नेहासाठी नव्हे, तुझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठीही. मी हसून म्हटलं, तुला माझ्यासाठी काही होण्याचा अधिकार कधी होता का? मला तुझ्या आयुष्यातून दूर केलं गेलं होतं. तो म्हणाला, पण आता काळ खूप बदललाय. भीतीने गप्प राहिलो, पण आता मला काहीही गमावण्याची भीती नाही. नेहा मध्येच म्हणाली, मम्मी, आपण दररोज पापाबरोबर पार्कमध्ये जाऊ शकतो का? माझी मुलगी त्याला प्रत्येक वेळी पापाच म्हणायची, कारण त्याने तिला तसं सांगितलं होतं. म्हणूनच ती त्याला कधीच अंकल म्हणाली नाही. मी लगेच म्हणाले, बेटा, हे सगळं इतकं सोपं नसतं. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, एक योग्य वेळ असते आणि एक सत्य असतं.
जे दुर्लक्षित करता येत नाही. त्याने माझं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाला, कोणतं सत्य? की आपल्याकडून चुका झाल्या होत्या. तू कदाचित जास्त सहन केलं, पण आता मी कायम राहायचं ठरवून आलोय. तो म्हणाला, जर तू माझी साथ दिलीस तर माझ्यासाठी सगळं सोपं होईल आणि शक्यही. मी नेहाकडे पाहिलं, जी आता बेंचच्या मागे काहीतरी शोधत होती, आणि म्हणाली, माझी एकच अट आहे. जर तू पुन्हा कधी नेहाच्या आयुष्यातून निघून गेलास तर मी तुला कधीच माफ करणार नाही. मी वारंवार स्वतःपासून नजर चोरत होते. त्याचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक वागणं, प्रत्येक भावनात मला एका दिशेने खेचत होते. मी एक दिवस स्वतःला विचारलं, हे सगळं चुकीचं आहे का? आणि लगेचच उत्तर दिलं, हो, कदाचित चूकच आहे. कारण मी अजूनही दुसऱ्याची विधवा आहे, ज्याची पत्नी होते. तो आता या जगात नाही, पण त्याच्या नावाशी जोडलेली माझी प्रतिष्ठा अजूनही जिवंत आहे. पण त्याची उपस्थिती जशी जशी वाढत गेली, तशी ही निष्ठा हळूहळू मरण पावत होती. तो माझ्यात एक गोडसर मऊपणा निर्माण करत होता, जो मी अनेक वर्षांपासून अनुभवला नव्हता. तो दररोज संध्याकाळी दार ठोठवायचा आणि म्हणायचा, नेहाला बाहेर घेऊन चल, कुठेतरी फिरायला जाऊया. आणि मी त्या निमित्ताने त्याच्यासोबत निघायची. एक दिवस मी विचारलं, तुला माझ्याबद्दल केवळ सहानुभूती आहे की अजून काही? तो गंभीर झाला आणि म्हणाला, सहानुभूती मुलांशी केली जाते. मी तुझ्यासोबत राहू इच्छितो, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण. मी कठोरपणे म्हणाले, हे सगळं सोपं नाही. मी दररोज माझ्या मयत नवऱ्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करते आणि संध्याकाळी तुझ्यासोबत बसून चहा पिते. तर तुला वाटतं का की हे सगळं माझ्यासाठी सामान्य आहे? तो म्हणाला, मग तू हे सगळं केवळ मजबुरीने करत आहेस का? मी शांत झाले. त्याने माझ्या हाताकडे बोट दाखवत म्हटलं, हा हात मी पकडला नव्हता, पण प्रत्येक वेळेस तूच तो पुढे केला. तुला स्वतःशी झुंजण्याची गरज नाही. मी तुला कधीच मजबूर करत नाही. त्या रात्री मला झोप आलीच नाही. मी अंथरुणावर इकडून तिकडे वळत राहिले. माझ्या नवऱ्याच्या आठवणी, त्याचं बोलणं, त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर फिरत राहिला. सकाळी मी खिडकीबाहेर पाहत स्वतःला विचारलं, मी खरंच एखादा मोठं पाप तर करत नाही ना? माझं स्वतःचं आयुष्य पुन्हा जगण्याचा हक्क माझ्याकडून हिसकावून घेतला गेलाय का? तेवढ्यात नेहा माझ्याकडे आली, गळ्यात बिलगली आणि म्हणाली, मम्मी, पापा म्हणाले आज आपल्यासोबत जेवायला येणार आहेत. तू पण एकदा त्यांना सांग ना की तुलाही वाटतं की ते आपल्यासोबतच राहावेत. मी तिचा चेहरा पाहिला. डोळ्यात अशी एक वेगळीच खुशी होती, जी अनेक वर्षांनी दिसली होती. पण माझ्या मनात एक अशी गोंधळलेली भावना होती, जी ओरडत होती, तू चुकतेस. मी तिला उचललं आणि विचारलं, बेटी, जर एखाद्याच्या आनंदामध्ये दुसऱ्याचं दुःख दडलेलं असेल तर तो आनंद खरंच आनंद असतो का? ती म्हणाली, मम्मी, जर एखाद्याचं दुःख वाटून घेऊन 3 लोकांचा आनंद परत येत असेल तर तो आनंद खराच असतो ना मम्मी? काही वेळात दिलीप आला. मी त्याच्याकडे पाहिलं. तो काहीतरी बोलायला लागणार होता, पण मी आधीच म्हणाले, कधी कधी मनाच्या दरवाज्यावर बसलेला एखादा प्रवासी केवळ यासाठी परत पाठवला जातो की आपण समजतो तो फक्त पाहुणा आहे, पण तो तर तिथेच राहायला आलेला असतो. तो म्हणाला, आणि जर तो पाहुणा दरवाजा न ठोठावता फक्त बसून राहिला तर? मी म्हटलं, तर कदाचित त्याच्या मनाचा अपमान होतो. तो हसून म्हणाला, मित्तल, मी आत येऊ शकतो का? मी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, कदाचित उशीर झालाय, कारण तू आत येऊन बसलायस. फक्त मला तुला स्वीकारायला वेळ लागतोय. त्याने काही उत्तर दिलं नाही. तो फक्त तिथेच बसून राहिला, जणू त्याला आता कुठेही जायचंच नव्हतं. मी मनात माझ्या नवऱ्याच्या आत्म्याशी म्हटलं, मी तुझा हक्क निभावला आहे. आता कदाचित मला माझा हक्क घ्यायचा आहे, जगण्याचा, हसण्याचा आणि ते सगळं पुन्हा अनुभवण्याचा, जे मी वर्षानुवर्ष दाबून ठेवलं होतं. दिलीप खूप चांगला माणूस होता. त्याचा स्वतःचा व्यवसायही तो उत्तम चालवत होता.
पण आज तो काहीसा वेगळा वाटत होता. दुपारी तो परत आला तेव्हा मी विचारलं, कुठे होतास इतका वेळ? त्याने नजर खाली घालून उत्तर दिलं, पंडितजींकडे गेलो होतो. मी आश्चर्याने विचारलं, कशासाठी? त्याने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, विधवा स्त्रीशी लग्न करणं योग्य आहे का हे विचारायला गेलो होतो. माझे हात थरथरू लागले. मी नजर चुकवली आणि विचारलं, पंडितजी काय म्हणाले? त्याने हळू आवाजात उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं की हे फार पुण्याचं काम आहे. जर तू एखाद्या बेसहारा व्यक्तीला आधार देत असशील तर त्यापेक्षा मोठं काम जगात दुसरं काहीच असू शकत नाही, विधवा असो किंवा कुणी अविवाहित. जर ती एकटी असेल तर तिचं रक्षण करणं, तिला साथ देणं, आधार देणं आणि हे सर्व जर तू लग्नाच्या माध्यमातून करत असशील तर त्याहून चांगलं दुसरं काहीच असू शकत नाही. मी काही वेळ शांत होते, काही बोलू शकले नाही. मनात एक विचित्र अस्वस्थता होती, जणू अनेक वर्षांनी एखादं बंद दार उघडणार होतं. नेहा त्यावेळी अंगणात खेळत होती. अचानक ती धावत आली आणि माझ्या गळ्यात बिलगली. ती म्हणाली, मम्मी, तुला माहिती आहे, मी प्रार्थना केली होती की देवाने मला माझे पापा परत द्यावेत. मी तिचे केस हलकेच कुरवाळले. ती पुढे म्हणाली, रात्री मी चुपचाप देवाला सांगितलं होतं की पापा मला परत मिळावेत, कारण तुम्ही सतत एकटं असता, सगळं काही काम तुलाच करावं लागतं. पण जर पापा तुमच्यासोबत असतील तर सगळं सोपं होईल. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, नेहा, जर तुझी मम्मी परवानगी देईल तर मी खरंच तुझा पापा होऊ शकतो का? नेहा म्हणाली, जर मम्मी हो म्हणतील तर मी रोज देवाला प्रार्थना करीन की तुम्ही मला कधीही सोडून जाऊ नका. दिलीपने माझ्या लेकीला वचन दिलं आणि शपथ घेऊन सांगितले की मी कधीच तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, सदैव तुमच्या सोबत राहीन. मी सुद्धा हळूच मनात म्हणाले, काश असंच होवो. कदाचित आजचा दिवस त्याचाच आहे. दुसऱ्या दिवशी मी आणि दिलीपने मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्न अतिशय शांततेत आणि साधेपणात पार पडलं. आयुष्याची नवी सुरुवात झाली. माझी मुलगी आनंदाने टाळ्या वाजवत होती. ती म्हणाली, आता पापा आमच्या आयुष्यात परत आले आहेत आणि आता मला रोज प्रार्थना करावी लागेल की ते कधीच आपल्याला सोडून जाऊ नये. दिलीपने वाकून तिला उचललं आणि म्हणाला, तुझी प्रार्थना दररोज पूर्ण होईल बेटा. आता आपण तिघं एकत्र राहू. त्या क्षणी मला पहिल्यांदाच असं वाटलं की आयुष्याने पुन्हा एकदा माझा हात धरला आहे. यावेळेस घट्टपणे, सुरक्षिततेने आणि विश्वासाच्या सुगंधाने भरलेलं. आणि जे मनात पापाचा भाव होता तो कुठेतरी मागे राहिला. मला वाटत होतं की मी माझ्या पतीसोबत चुकीचं करत आहे, पण माझ्या मुलीचा खरा आनंद त्याच्यातच होता. तो मला आणि माझ्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला. आम्ही तिथे खूप आनंदाने आयुष्य जगत आहोत. माझी मुलगी आयुष्यात कधीच इतकी आनंदी नव्हती जितकी ती दिलीप सोबत आहे. तिला फक्त वडिलांचं नाव आणि वडिलांचा साथ हवा होता, जो तिला मिळाला. तर मित्रांनो, आशा आहे की आमची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.